ये खबर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती उत्सव से जुड़ी है। हर वर्ष की तरह इस साल भी 2026 में असंगठित कामगार सेवाभावी संस्था की ओर से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 135वीं जयंती धूमधाम हर्षोल्लास के साथ मनाई गई। कल शनिवार की शाम टाटा पावर देशमुख होम से भव्य रैली शोभा यात्रा निकाली गई। प्रथम एक बग्गी में सवार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा पर जुलूस के आयोजक नरसिंह दत्तू गाय समुद्रे साहब और आरपीआई के कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव, नाना गाय समुद्रे, राकेश क्षीरसागर के अलावा शिवसेना सिंधी गुट की महिला उप शहर प्रमुख सनम शेख, तारियापा शेख, शबनम खान, सरला गायकर ने बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित की, उन्हें अभिवादन किया। इसके बाद ढोल ताशे डीजे बाजे गाजे के साथ आतिशबाजी करते हुए रैली निकाली गई। इस रैली की शोभा यात्रा बढ़ाने के उद्देश्य से कल्याण ग्रामीण चुनावी क्षेत्र के सिंधी गुट के विधायक राजेश मोरे खास रूप से उपस्थित रहे, जिन्होंने बग्गी में सवार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर प्रतिमा का पूजन किया और सभी जनता जनार्दन को बाबा साहब अम्बेडकर की 135वीं जयंती की शुभकामनाएं दी है। परम पूज्य आदरणीय वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सालाबादप्रमाणे आपण जयंती साजरी करत असतो आणि त्याही वेळेला आपल्या देशमुख होमचे आपले लाडके कार्यकर्ते माध्यमातून या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इतके सुंदर तुम्ही बघत होता मोठ्या प्रमाणात सर्व डॉक्टर बाबासाहेबांचे आम्ही सर्व सांगितले गेले आणि आनंदाने आम्हाला बाबासाहेबांची रोजच्या मार्गात आम्ही त्यांचे सर्व कार्यक्रम त्यामुळे संपूर्ण जगभर आम्ही सर्व बाबासाहेबांची चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करत असतात आणि त्यांच्या भव्य शोभा यात्रा देशमुख होम से होते हुए गांधीनगर, टाटा पावर, पिसोली गेट, ग्राम पंचायत स्कूल से होते हुए वापस डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के मुख्यालय के सामने रैली का समापन हुआ, जहां पर एक सभा ली गई। उपस्थित मान्यवरों के शुभ कर कमलों से तथागत भगवान गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा का पूजन किया गया। इस मौके पर कल्याण डोंबिवली शहर परिसर के युवा उद्योगपति राजन भाई दुबे, भवन निर्माता हरिभाऊ भालेराव, सत्यवान पाटिल, इस्लाम इकबाल खान उर्फ अरबाज भाई, यूसुफ मेमन, राकेश क्षीरसागर, धीरज राजभोज इत्यादि उपस्थित थे। उपस्थित मान्यवरों के हाथों महिलाओं में साड़ी वितरण किया गया। नन्हे मुन्ने बालकों में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की तस्वीर वाले टी शर्ट भी बांटे गए। भव्य रैली की शोभा यात्रा में किसी प्रकार की गड़बड़ी ना हो, इसलिए मानपाड़ा पुलिस स्टेशन की ओर से चाक चौबंद पुलिस बंदोबस्त तैनात किया गया था। शोभा यात्रा में सहभागी पुलिसकर्मियों का भी नरसिंह दत्तू गायसमुद्र साहब की ओर से नीले रिबन वाला तथा पुष्पगुच्छ देकर आभार व्यक्त किया गया। रैली की सफलता के लिए युवा कार्यकर्ता नवाज शेख, किशोर सोनोने, बरकत अली अंसारी, आतिक खान, सैयद अली रेवड़ी, यूसुफ भाई शेख, जाफर शेख, लोक शाहीर अशोक कामले का विशेष सहयोग रहा। जयंतीनिमित्त माझ्याकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आमचे मित्र, आमचे साहेब प्रत्येक वर्षी खूप जोराने खूप जोमाने बाबासाहेब आंबेडकरची जयंती असंच साजरा करतात, त्यासाठी साहेबांचे खूप खूप धन्यवाद। मला इथे बोलवलं, मान दिलं, त्यासाठी साहेबांचा धन्यवाद। 135व्या जयंतीनिमित्त सर्व देशमुख वासियांना हार्दिक शुभेच्छा। तसेच आमचे परममित्र बंधू नरसिंह गायसमुद्रे साहेबांनी या परिसरामध्ये जयंती उत्सव मोठ्या टाटामाटामध्ये उत्सव साजरी केला, त्यांचाही सुद्धा मी आभार मानतो। तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे बंधू राजनभाई दुबे, संजयजी जाधव, सनम शेखजी, सत्यवान पाटीलजी, धीरज भाऊ
तसेच आमचे राकेश क्षीरसागर या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि 125व्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा. जय भीम. दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संविधानामुळे भारताची शान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजारी असून सुद्धा हातामध्ये घेतलेलं काम त्यांनी पूर्ण केलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांनी घटना पुनर्जाई भीमरायाने घटना भीमरायाचा मान आहे. संविधानामुळे या भारताची शान आहे. संविधानामुळे या भारताची शान आहे. आणि या रॅलीमध्ये सर्व जाती धर्माच्या आमच्या बहिणी मावशी आया सगळ्या जमलेल्या असतात. या रॅलीमध्ये सहकार्य करतात. आज संपूर्ण देशामध्ये जर महिला बरोबर असतील तर फार मोठं परिवर्तन होईल आणि या ठिकाणी महिला जास्त आहेत. या ठिकाणी वेळ दिला त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच आमच्या सनम शेख या ठिकाणी रॅली जशी चालू झाली तशी संपूपर्यंत त्या ठिकाणी वेळ दिला. खूप खूप त्यांचा धन्यवाद, त्यांना शुभेच्छा देतो. तसेच आमच्या सत्यवान पाटील जशी रॅली काढायची असं 8 दिवसापासून चालू होतं, असं त्यांना काय करायचं कसं करायचं नियोजन की आम्हाला सांगत होते. तसेच राजा संत धीरज राजा भोज हे माझे खरोखर दोघं मित्र आहेत. तसेच राजा दुबे त्याच्यापेक्षा जास्त मित्र आहेत. सत्यवान त्याच्यापेक्षा सर्वात जास्त माझा मित्र जर तुम्ही असा जीवा भावाचा तर राकेश क्षीरसागर आहे. कारण रॅली संपुष्टपर्यंत चालू होतोपर्यंत ती संपुष्टपर्यंत त्यांनी मला पूर्णपणे साथ दिली, सोबत माझ्या फिरला. त्याच्यामुळे त्याला मी सर्वात पहिले खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. ठीक आहे, तो शब्दाला खालीवारी करत असतो तर काही वादा नाही, पण 7-8 पर्यंत दिली त्याला मी त्याच्यामुळे शुभेच्छा देतो. तसेच आमचे कवी आपले स्वामी युसुफभाई आमचे या ठिकाणी शिंदे गटाचे अल्पसंख्याक अध्यक्ष आहेत. त्यांनी देखील रॅली चालू झाल्यापासून ती संपुष्टपर्यंत वेळ दिला, त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. चांगले माझे मित्र आहेत, ती सुरुवातीपासून स्टार्ट पासून ते आतापर्यंत मित्र आहेत. तसेच आमचे कवी गायक यांनी 2 शब्दाचं आपल्याला सर्वांना मार्गदर्शन दिले, कांबळे साहेब, त्यांना देखील शुभेच्छा देतो. सर्वात जास्त आमचे भोज साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तसेच प्रकारे या ठिकाणी आमचे